शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खानांना भेटायला आले किंवा भेटण्याचं ठरलं त्यावेळेस सांगून आले. मासाहेबांना काय सांगितलं त्यांनी की नाही, मी जायलोय अफजलच्या, पण माझं भलं बुरं काही झालं, बरं वाईट माझं काही झालं तर तुम्ही काय करायचे, शिवाजीला गाडीवर बसवायचे आणि ह्या शूर मावळ्यांनाही सूचना तशा दिल्या होत्या. आणि माझं जर असं काही बरं वाईट झालं तर मासाहेबांनी हे मावळे आणि संभाजीराजे यांना घेऊन राज्य कारभार चालवायचा. का तर अफजलची ताकदच तशी होती, त्याच्याकडं सैन्यच तसं होतं. ज्यावेळेस अफजल शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मराठ्यांच्या साम्राज्यावर चालून आला त्यावेळेस तुळजापूर, पंढरपूर या मार्गे आला आणि सर्व हिंदूंची देवस्थाने तो उद्ध्वस्त करत येत होता. सर्व देवस्थाने, तुळजापूरची देवी असेल, पंढरपूर असेल, आणि वाई मार्गे वाईला येऊन थांबला. आपण वाईला रात्री थांबलो होतो ना, ते वाई शहर जे आहे त्या वाई या ठिकाणी थांबला होता. आणि तिथून मग त्यांचे सरदार वगैरे आले, भेटीगाठी झाल्या. शिवाजी महाराजांनी सांगितलं हो मला भेटायचं, भेट कबूल केली. पण शिवाजी महाराजांचा गनिमी कावा असायचा. मग तो मार्ग असं त्यांनी अवलंबला की काय, आपल्याला भेटायला जायचंय, आपण दर्शवायचे, दाखवायचे फक्त काय की मी तुम्हाला भेलोय, मी तुम्हाला घाबरलोय. कुणाला? अफजलला. का तो, अरे काय अफजल, तो काय त्याची ताकद, प्रचंड अशी मोठी अशी गज हे असते का पार, लोखंडी पोलादी पार अशी हाताने तो वाकून टाकायचा, इतकी त्याची प्रचंड ताकद होती. त्याच्या ताकदीला सगळे घ्यायचे. मग आता आपला काय निभावं लागणार याच्यासमोर. आणि बडी बेगमच्या दरबारामध्ये, त्या दरबारामध्येच त्या अफजलनं शपथ घेतलेली, शिवाजी महाराजाला असं आणील, जिवंत आणील, कसंही आणील, मुलगं अशी शपथ घेऊन तो तिथून निघालेला. इथं आल्याच्या नंतर भेटीगाठीचं ठरलं, नियोजन झालं. शिवाजी महाराज म्हणले की तू एकटा येईल, तुझ्यासोबत मी मोजकेच घेईन, माझ्यासोबत मी मोजकेच घेतो. मग जीवा म्हणला, शिवाजी महाराजसोबत होते ती म्हण आहे ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा, जीवा मला हे अशी ठरली. आणि हे जे आपण आता वर घाटातून वर आलो चढत आलो जे आपण, हे जावळीचं जंगल, जावळीचं खोरं म्हणतात त्या, म्हणजे असं घनदाट जंगल आहे, रस्त्यापुरतंच आपल्याला दिसतं घनदाट जंगल. आणि या घनदाट जंगलामध्ये काय झालं, आता काय बाबा आपला सरदार वर गेलाय आणि शिवाजीला हसा मारून, पण अफजल हा दुष्ट प्रवृत्तीचा आहे, तो कधीही कपट करेल, शिवाजी महाराजांना आधीच माहिती होतं. मग सगळ्या तयारीनं शिवाजी महाराजांनी तयारी केलेली होती. हे चालू असताना त्यांनी आपल्या जावळीच्या खोऱ्यामध्ये असं काही प्रचंड सैन्य आपलं मोजकच, जास्त नाही, गुप्तहेर पद्धतीने झाडावर इकडं तिकडं गवतात लपून ठेवलं, म्हणजे लपून राहायला सांगितलं हत्यारांशी या जावळीच्या जंगलामध्ये. अफजलचं सैन्य त्या ठिकाणी आलं. अफजलच्या सैन्याला काय झालं, आता आपला सरदार शिवाजीला घेऊन मारेल म्हणून ते काय झालं, गाफील राहिले, आराम करू लागले, नाच गाण्यात व्यस्त राहिले. आणि इकडून ज्यावेळेस अफजलचा वध झाला, अफजलचा पुतळा ज्यावेळेस फाडला गेला, अफजलच्या सैन्यावर तुटून पडलं. अफजलच्या सैन्यावर ते सैन्य तुटून पडले की अफजलच्या सैन्याला काय होईल काय नाही काहीच कळलं नाही. धावपळ पळापळी सगळी अंधारात सगळा खेळ. आणि त्यामध्ये अफजलच्या सैन्याचं भरपूर असं म्हणजे भरपूर सैन्य मारलं गेलं. आता निश्चित आकडे वगैरे मलाही सांगता येणार नाही. आणि त्यावेळेस मला वाटतं असे 5,000 घोडे होते अफजलचे घोडस्वार, ते सगळे घोडस्वार मारले गेले. आणि ते 5,000 घोडे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झाले. अशी आपल्या शिवाजी महाराजांची फार मोठी आहे. आणि तसं त्यावर एक पोवाडा सुद्धा आहे बघा, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना सुटला घाम, अफजलचा वध होतो त्यावेळेस. पण अजून मी तुम्हाला सांगत होतो, थोड्या वेळ बसूया इथं, तेही मुलं आले. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज.